महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना माझा पहिल्यांदा नमस्कार. मी शरद पवार, शेलगाव, वांगी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, शरद ॲग्रोचा चेअरमन. आज मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. तर शेतकऱ्यांची खूपच अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांना माझं हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्यांना 10 दिवसाच्या आत एकरी 50,000 रुपये तुम्ही त्यांना तात्काळ मदत करणं गरजेचं आहे. कारण आज शेतकरी अंगाच्या कपड्यासहित त्याचं सगळं प्रपंच वाहून गेलेलं आहे. त्याच्याकडं कुठलंही काही शिल्लक राहिलेलं नाही. सांगायचं एवढंच आहे. दारफळची गोष्ट पाहिली असेल, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहे किंवा सर्व आज तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत आहात, तुम्ही फिरत आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना सांगता की योग्य वेळ आल्यावर आम्ही ती शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू, आता मला वाटतं आहे की आज ती वेळ आलेली आहे की अशी वेळ आलेली आहे की त्यांना सरसकट कर्जमुक्त करणं गरजेचं आहे. एकरी 50,000 रुपये त्यांना मदत करणं सुद्धा गरजेचं आहे. ते की समाजामध्ये आपण बिस्किटापासून ते अगदी शेती कृषी अवजाऱ्यापासून ते सर्व शेतकरी आपण तो GST भरत आहे. आज तुम्ही केंद्र सरकारची मदत घ्या, राज्य सरकार केंद्र सरकारकडनं मिळून दोघं जणांनी मिळून त्यांना आता एक त्यांचा प्रपंचच पूर्ण वाहून गेलेला आहे. मी महाराष्ट्र फिरतो आहे. महाराष्ट्रातला शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. आज त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमचं ते कर्तव्य म्हणून तुम्ही ते काम करण्याची गरज. कारण जनता, महाराष्ट्रातली जनताने तुम्हाला आज बहुमताने मतं देऊन तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे. आज तुम्ही त्यांना एक त्यांचा आशीर्वादसुद्धा घेण्याची गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आज तुम्ही पहिला हप्ता त्यांना 25,000 रुपये तात्काळ एकरी त्यांना मदत देणं गरजेचं आहे. आज दिवाळीच्या अगोदर ही सुद्धा तुम्हाला सांगतो, दिवाळी तोंडावर आलेली त्या शेतकऱ्याच्या पोरांची फीसुद्धा तुम्हाला सांगतो शासनाने पूर्ण माफ करणं गरजेचं आहे. कारण आज शेतकऱ्याकडं फी भरायला सुद्धा पैसे शेतकऱ्याकडे राहिलेले नाहीत. आज जमिनी ज्यांच्या खांदून गेलेल्या आहेत त्यांच्या जमिनीला एकरी 30,000 रुपये तुम्हाला अधिकचे त्यांना जमीन नीट करण्याचे, म्हणजे जी माती वाहून गेलेली आहे, कोणाचं पूर्ण जमिनीच्याला डोक्या इतकं परसा इतकं खड्डं पडलेलं आहेत. आणि सरकारला एक माझे हात जोडून विनंती आहे, जेवढे काय नदीला जाणारे जे काय ओढे आहेत त्या ओढे पूर्ण खोलीकरण, झाडं त्याची झुडपं काढून सरकारने तात्काळ सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस ती अतिवृष्टी येते आहे, नुकसान कशामुळे होतं आहे तर त्या वड्यामध्ये पाणी बसत नाही. आणि पाणी नाही बसलं की शेजारची केळी असेल, ऊस असेल, कांदा असेल, सर्वच पिकांमध्ये अति नुकसान झालेलं आहे. आणि माझे हात जोडून विनंती आहे, आता ही योग्य वेळ आलेली आहे की सरसकट कर्जमुक्ती करणं ही गरजेचं आहे. आणि तीच तुम्ही जी म्हणता की योग्य वेळ आल्यावर आम्ही करू, योग्य वेळ आल्यावर करू, अशी योग्य वेळ परत मला नाही वाटत की कधी येईल की तुम्हाला हे करणं अत्यंत तातडीने बैठक घेऊन सरसकट 7/12 कोरा जी तुम्ही नारा करताय ते आज ही 7/12 कोरा करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगायची मला की तात्काळ एकरी 50,000 रुपये तुम्ही त्यांना देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज तो शेतकऱ्याकडं काही अगदी त्याला अन्न खायची सुद्धा पंचायत झालेली आहे. कारण बरेचसे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांना पुराच्या पाण्याने असा फटका बसला आहे की त्यांचं. आणि तुमचं मी अभिनंदन करेन, ज्या मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये ते ज्यांची 17 गायी मरण पावल्यात, 10 गायी काही वाहून गेलेल्या आहेत, त्याही तुम्ही त्यांना भरीव मदत केलेली आहे. अतिशय संवेदनशील तुम्ही काम करताय. असं काही मला म्हणाय अधिकार नाही की तुमचं काम नाही किंवा तुम्ही खुर्चीवरून उठत नाही असंही म्हणाय अधिकार नाही. कारण अतिशय चांगलं तुम्ही अख्खा महाराष्ट्राचं दौरं करताय. अजितदादा असतील, एकनाथबाई शिंदे असतील, तुम्ही असाल, बर्णे मामा असतील, सगळेच महाराष्ट्रातले मायबाप सरकार तुम्ही त्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण नुसतं दौरं करून चालणार नाही, नुसतं शेतकऱ्याला शांतवन करून चालणार नाही, तर त्यांना आर्थिक मदत देणे गरजेचं आहे. कारण एकरी 50,000 रुपये तुम्हाला सांगतो
त्यांना देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जे जाहीर केलं आहे की एकरी 3400 रुपये म्हणजे जे काही 8,500 रुपये, अहो आमचा शेतकरी एखादा पाहुणा आला तर 3400 रुपये जेवणाला खर्च करतोय आणि त्याचं 5 ते 6,000 रुपये त्याचं तीन नांगरटन त्याचे नीट करणंच होत नाही. आणि तुम्ही एकरी हेक्टरी 8,500 रुपये दिल्यावर एकरी 3400 रुपये होतात साहेब. आणि 3400 रुपयामध्ये काही होत नाही. तुम्ही सगळे महाराष्ट्रभर फिरताय. आज त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. आज केळीसारख्या पिकाला साहेब एकरी 50,000 ते 60,000 रुपये नुसतं रान नीट करायला पुरत नाही. मग आज तुम्ही त्या शेतकऱ्याला परत पीक करण्यासाठी जर तुम्हाला एकरी 50,000 रुपये दुबारी पेरणी करायची असेल, त्यांना काही जी खर्च असेल ही सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि पहिला हप्ता तुम्ही त्यांना तात्काळ 25,000 रुपये एकरीप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याला तात्काळ बैठक घ्या. सर्व पक्ष, आता राजकारण करण्याची वेळ आलेली नाही. सर्व पक्ष एकत्रित बसा. ह्या शेतकऱ्याच्या खंबीरपणे एकत्रित काम, त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल त्या पद्धतीने जी काय असेल ती केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वाटल्यास तात्काळ तुम्ही सरकारवर कर्ज काढा, पण माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, 7/12 कोरा करा. आणि माझ्या शेतकऱ्याला पाठीशी खंबीरपणे काम करण्यासाठी ह्या जनतेने माझ्यावर जे शरद ॲग्रोवर जो महाराष्ट्र राज्यावर जो प्रेम करतोय, तर मी माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मी तुम्हाला भांडत आहे. आणि माझं वैयक्तिक भांडत आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही जी शेतकऱ्यावर जी प्रेम दाखवलं आहे, अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी भेटी देत आहे, तात्काळ तुम्ही त्यांना हेलिकॉप्टरने मदत केली, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जीव वाचवायला जी तुम्हाला पुण्य लागणार आहे. अतिशय संवेदनशील तुम्ही मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचे मायबाप सरकार आहात. मी तुम्हाला हात जोडून विनंती देईल, तुम्ही जी 7/12 कोरा म्हणताय ती आत्ता खरंच योग्य वेळ आलेली आहे. तुम्ही ती 7/12 कोरा करून टाका. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तात्काळ 25,000 रुपये एकरी त्यांना मदत द्या. विद्यार्थ्यांची फी माफ करून टाका. आणि तिसरं माझं सांगायचं काम आहे की ज्यांची पूर्ण जमीनच खंदून गेलेली आहे अशांना एकरी 30,000 रुपये अधिकची मदत त्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांची जमीन गेली आहे त्यांचं पंचनामा करून, खरंच गरजवंत शेतकऱ्यांची जमीन खंदून गेलेली त्यांना तुम्ही एकरी 30,000 रुपये देण्याची गरज आहे मला असं वाटतं. अधिक न बोलता मी महाराष्ट्राच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीने, व्यापार संघटनेच्या वतीने तुम्हाला एक विनंती करेन की संपूर्ण शेतकऱ्यांना एक न्याय द्यायचं काम तुम्ही करताय. आणि असंच तुम्हाला आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की दिवाळीच्या आत म्हणजे 10 दिवसाच्या आत शेतकऱ्याला मदत देणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.